नमस्कार, आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्याला आणि मुलांच्या शाळेच्या डब्याला देता येईल असा मस्त चमचमीत नाश्ता बनवतोय। हा पदार्थ तुम्ही नाश्त्यालाच नव्हे तर दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काही हलकं फुलकं खायचं असेल तेव्हा सुद्धा बनवू शकतात। चला तर मग संपूर्ण रेसिपी बघून घेऊया। तर सर्वप्रथम इथे मी एक वाटीभर मटार सोलून घेतलेला आहे। त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घालायचा। सारख्याच वाटीने अर्धी वाटी पोहे स्वच्छ चाळून पुसून घेतलेले आहे, हे पोहे घालायचे। सोबतच 2 चमचे आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। सर्व साहित्य एकाच वाटीने मोजून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व साहित्य मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पोहे छान बारीक वाटले जातील आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होईल। इथे आपलं नाश्त्याचं प्रीमिक्स बनवून तयार आहे। तुम्हाला जर सकाळी नाश्त्यामध्ये मुलांच्या डब्यासाठी बनवायचं असेल तर हे प्रीमिक्स तुम्ही रात्रीच तयार करून ठेवलं तरीही चालेल, म्हणजे सकाळी कामं भरभर होतात। प्रीमिक्स आपलं तयार आहे। सारख्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी मटार घालायचा। ज्या वाटीने रवा वगैरे मोजला त्यानेच मोजून घ्यायचा हा मटार। पाणी न घालता जमेल तितका बारीक वाटून घ्यायचा, थोडासा जाडसर राहिला तरीही चालेल। मटार या पद्धतीने छान वाटून घेतलेला आहे। हा वाटून घेतलेला मटार या प्रीमिक्समध्ये घालायचा। त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे। तर दही ताजं घ्यायचं, खूप जास्त आंबट दही घ्यायचं नाही, नाहीतर नाश्त्याची चव चांगली लागत नाही। सुरुवातीला हे सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करायचं, लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही। छान असं एकजीव करून घेतलं। आता इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे। थोडंसं पाणी घालून छान असं बॅटर तयार करायचं। बॅटर आपल्याला खूप सैलसर नाही आणि खूप घट्ट नाही असं तयार करून घ्यायचं आहे। तर इथे थोडं करून पाणी घालून घेतलं आणि व्यवस्थित बॅटर तयार केलंय। तर संपूर्ण एक वाटीभर पाणी मी इथे घातलेलं आहे आणि बॅटर तयार करून घेतलेलं आहे। या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे बॅटरची। आता यावर झाकण ठेवून 15 मिनिटं हे बॅटर आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवूया, म्हणजे रवा आणि पोहे छान भिजले जातील, हवं तितकं पाणी शोषून घेईल। मग नंतर गरज वाटल्यास आपण यामध्ये पाणी घालू शकतो। एक 15 मिनिटं झालेले आहे। बॅटर छान असं मुरलेलं आहे, दाटसर झालंय आधीपेक्षा। आता यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालायचा। सोबतच अर्धी वाटी साल काढून किसून घेतलेलं गाजर। हे सर्व साहित्य परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अजून भाज्या यामध्ये वाढवू शकतात। आता हे मिश्रण छान असं मुरलंय, रवा आणि पोह्यांनी पाणी शोषलं आणि हे दाटसर झालंय, म्हणून आपण यामध्ये अजून अर्धी वाटी पाणी घालणार आहोत आणि छान मध्यम अशी कन्सिस्टन्सी करून घेणार आहोत। तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत मला 1.5 वाटी इतकं पाणी लागलेलं आहे। तुम्हाला एखाद दुसरा चमचा पाणी कमी किंवा जास्त सुद्धा लागू शकतं, पण बॅटर खूप घट्ट नसावं आणि खूप पातळ सुद्धा नसावं। या पद्धतीची कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर इथे मी एक मोठा चमचाभर तेल गरम करून घेतलेला आहे। यामध्ये अर्धा लहान चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की थोडेसे जिरे घालायचे। जिरे सुद्धा छान फुललेले आहे। इथे हिरवी मिरची, आलं आणि लसणाचा ठेचा घालायचा आणि छान असा परतून घ्यायचा। एक 2-3 हिरव्या मिरच्या, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, पाणी न घालता मिक्सरला बारीक वाटलं होतं, तो हा ठेचा आहे। हा ठेचा छान परतून झाला की ही गरमागरम फोडणी या मिश्रणावर घालायची, म्हणजे तयार होणारा नाश्ता चवीला तर खमंग लागतोच, पण खाताना काहीतरी कोरडं खातोय असं अजिबात वाटत नाही। छान असं एकसारखं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये एक पॅकेट इनो घालायचं, जे नॉर्मल लेमन फ्लेवरचं असतं ते। चमचाभर पाणी घालायचं, म्हणजे इनो छान ॲक्टिवेट होतो आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। इनो घालण्याआधी मी गॅसवर स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आणि इडली पात्राला तेलसुद्धा लावून घेतलंय। आता इनो घालून व्यवस्थित एकजीव करून झालं। हे इडलीचं बॅटर यामध्ये घालायचं, एकसारखं भरून घ्यायचं, खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही, कारण इडली ही छान टम्म फुलली जाते। इतक्या मिश्रणामध्ये ह्या 10 मटारच्या इडल्या तयार झाल्या होत्या। चवीला भन्नाट लागतात, एकदा बनवल्या की तुम्ही परत परत नक्कीच बनवणार, इतक्या मस्त लागतात, मऊ लुसलुशीत होतात। इडली पात्रामध्ये बॅटर घातलेलं आहे, स्टीमरमध्ये पाणीसुद्धा गरम झालंय। हे इडली पात्राचे जे इडलीचे पात्र आहे हे यामध्ये ठेवायचे। वरचे होल खालच्या इडलीच्या वर यायला हवे, म्हणजे वाफेच्या पाण्याने खालची इडली ओली होत नाही। तर या पद्धतीने आपण छान ठेवून घेतले। झाकण लावून मंद ते मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं इडली आपण छान स्टीम करून घेणार आहोत। आपली इडली तयार होते तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी चटणी करूया। एक चमचाभर तेल घेतलेला आहे। इथे एक मध्यम आकाराचा कांदा उभा लांब पातळ चिरलाय, एक मोठा टोमॅटो, 2 लाल सुक्या मिरच्या, 1 इंचभर चिंच आहे बिया काढून, 3-4 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं आहे। सोबतच 2 चमचे आपल्याला फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य छान असं 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचंय। ह्या ज्या मिरच्या आहेत त्या चवीच्या थोड्याशा तिखट आहे,
त्या मिरच्या मी इथे घातलेल्या आहे. 2-3 मिनटं परतलं की झाकण ठेवून टोमॅटो नरम होईपर्यंत शिजवायचं. टोमॅटोसुद्धा छान नरम झालं. मिश्रण थोडंसं गार करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात काढलं. रंगासाठी मी यामध्ये थोडंसं काश्मीरी लाल मिरचीचं तिखट घालते. चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी घालायचं आणि बारीकसर चटणी वाटून घ्यायची. चटणी छान अशी वाटून घेतलेली आहे. तुम्हाला किती दाटसर पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात. त्यानंतर त्यावर तेल आणि जिरं मोहरीचा तडका घालायचा. कढीपत्ता असल्यास तुम्ही कढीपत्तासुद्धा नक्की घाला. मस्त अशी चटपटीत चटणी बनवून तयार आहे. एक 12 मिनटं इथे इडल्यासुद्धा स्टीम करून घेतल्या. परफेक्ट स्टीम झाल्या, टम्म फुललेल्या आहे. एखादी सुरी किंवा टूथपिकच्या मदतीने इडली चेक करायची. ही जी स्टिक आहे एकदम कोरडी आली आहे म्हणजे इडल्या छान स्टीम झालेल्या आहे. तुमची जर थोडीशी ओली आली ही स्टिक तर 1-2 मिनटं अजून इडली तुम्ही स्टीम करू शकता. आता इडल्या आपण काढल्या, एक 5-7 मिनटं यांना गार केल्या. आता डिमोल्ड करून घेऊया. एकदम गरम गरममध्ये डिमोल्ड करू नका, तुटण्याची शक्यता असते. थोड्याफार गार झाल्या की मग डिमोल्ड करा. एकूण एक इडली अगदी परफेक्ट फुललेली आहे. रंग सुरेख आहे, पौष्टिक आहे आणि पोटभरीची सुद्धा. एक 2-3 इडल्या खाल्ल्या तरी दुपारपर्यंत अजिबात भूक लागत नाही. मस्त अशा इडल्या डिमोल्ड करून झाल्या. चटपटीत झटपट तयार होणारी कांदा टोमॅटोची चटणी या इडलीसोबत अप्रतिम लागते. मुलांच्या डब्याला द्या, सकाळच्या नाश्त्याला बनवा किंवा हलकं फुलकं जेवण हवं असेल तेव्हासुद्धा तुम्ही यांना बनवू शकतात. तर माझ्या म्हणण्यानुसार एकदा तरी ही मटारची इडली तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला खूप आवडेल आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर तुम्हाला एक इडली तोडूनसुद्धा दाखवते. अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार आहे. तुम्हीसुद्धा ही इडलीची रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि प्लीज एक लाईक करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा.